कुणाच्या बापाला वाकत नाही. एक मुलगी भाषण करते, तिला अडवायची कुणाला ताकद नाही, तिला अडवायची कुणाला ताकद नाही. ते हाती न घेता तलवार बुद्ध राज करी जगावर, ते हाती न घेता तलवार बुद्ध राज करी जगावर असं म्हणत जगामध्ये संपूर्ण भारतामध्ये हिंसा, अशांती, अंधश्रद्धा, धर्म यांचा प्रचंड स्तोम माजलेला होता. अशा काही संपूर्ण देशाला नव्हे तर अख्ख्या जगाला शांतीचा आणि अहिंसेचा संदेश देणारे महाकाल तथागत भगवान गौतम बुद्ध या महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानाचे आराध्य दैवत क्षत्रिय कुलातील कुर्बान कुर्बाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज विदे विना मती गेले, विदे विना मती गेले, मती विना नीती गेले, नीती विना गती गेले, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र घुसले. एवढे अनर्थ एका विद्येने केले, एवढे अनर्थ एका विद्येने केले असे सांगून या अंधारात पडलेल्या समाजात ज्ञान ज्योत पेटवून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, शिक्षणाच्या आद्य देविका माता सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज जग बदल घालून जावं, जग बदल घालून जावं सांगून गेले म्हणजे भीमराव, सांगून गेले म्हणजे भीमराव. अरे गुलामगिरीच्या चिखलात तारुटून बसलाय रावत, अंग झाडून निघ बाहेर, तर गुलामगिरीवर वार, तर गुलामगिरीवर वार असं म्हणत या चिरडलेल्या, दडपलेल्या, नाकारलेल्या समाजाचे दुःख सांगत अवघ्या चळवळीला नवी दिशा देणारे साहित्यातलं लोकशाहीला भाऊ खाते. आणि कसा असेल तो काय गळ्यात मारतो कमरेला झाडू कल्पना करा कसा असेल तो काय. ते म्हणतात ना एखादी रात्र जर जास्त काळू असेल तर येणारा सूर्य तितकाच प्रखर आणि तेजस्वी असतो. अरे शूद्रांची अवस्था म्हणजे किड्या मुंग्यांपेक्षा बेकार असताना समाज व्यवस्था बदलविण्यासाठी एक दिव्य ज्योत जन्माला आहे. स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदेमंत्री, संविधानाचे शिल्पकार, भारतीय राजनीती तज्ञ, अर्थतज्ञ, पत्रकार, वकील, बौद्ध चळवळीचे प्रणेते, देशाच्या विश्वाच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अनप्रिय प्रेत लेकरांची उचलून खांद्यावरती कशी राहिली ती माया, अनप्रिय प्रेत लेकरांची उचलून खांद्यावरती कशी राहिली ती माया. साऱ्या जगाचा पोषण करणाऱ्या त्या भीम दुधावरची साय, त्या भीम दुधावरची साय. तारणाचं झळा दलितांची आई माता रमाई यांच्यासारख्या महापुरुषांना युगमा मातांना मी प्रथमतः वंदन करते. या कार्यक्रमाची भव्य दिव्य उंचीपणा दोनच ओळी म्हणाव्याशा वाटतात की कोणते आकाश आहे तू आम्हा नेले कुठे, कोणते आकाश आहे तू आम्हा नेले कुठे, मग दिलेले पंख पिंजरे गेले कुठे, मग दिलेले पंख पिंजरे गेले कुठे. या भराऱ्या आमच्या या पाखरांची वंदना भीमराया घे तुझ्या या लेकराची वंदना, भीमराया घे तुझ्या या लेकराची वंदना. सन्माननीय विचारमंचावर उपस्थित कार्यक्रमाचे उद्घाटक अध्यक्ष महोदय, सन्माननीय व्यासपीठ, माझ्या समोर बसलेला माझा तमाम माता बंधू भगिनींनो आणि तरुण मित्रांनो, इथे बसलेल्या समस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भीम अनुयायांनो, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांच्या वारसदारांना आणि बुद्ध प्रेमींनो, मी संस्कृती गंगाधरांची तुम्हा सर्वांना क्रांतिकारी जय भीम करते आणि आपल्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन क्षेत्रावर माझा विचार मांडण्याचा प्रयत्न करते. मित्रांनो जय भीम म्हणायला कधीच लाजायचं नाही. जय भीम म्हणजे दोन शब्दच नाही तर जय भीम म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर आहे. जय भीम म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण आहे. जय भीम म्हणजे आपली एक ओळख आहे. जय भीम म्हणजे उत्साह आहे. जय भीम म्हणजे उमग आहे. जय भीम म्हणजे प्रज्ञाशील करुण आहे. म्हणून जय भीम मुलाला कधीच लाजायचं नाही मित्रांनो, जय भीम मुलाला कधीच लाजायचं नाही. मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे धर्म मार्तंडाच्या आणि वर्ण वर्चस्वाचा पुतळा म्हणून त्यांची आखेडी बाहेर करणारी घटनाच होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध पुकारलेले युद्ध होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाभिमानाचा आदर्श आजवामुखी होते असे प्रख्यात यांचे उद्गार होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे माझ्या विरोधकांनी मला खूप दाबण्याचा लाख प्रयत्न केला, मग छेडण्याचा लाख प्रयत्न केला पण ते विसरले मी का विजाप्रमाणे मग तुम्ही जितका दाबा तितकाच विशाल वृक्ष बनून बाहेर पडेल. म्हणून या अस्पृश्यतेचे जगते मी शोषले ते मी माझ्या पुढच्या पिढीला शोषू देणार नाही असं म्हणत वाचा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा महान संदेश देणारे देशाच्या विश्वाच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे जीवनाचा इतिहास विसरणार की आपलं भविष्य कधीच लिहू शकत नाही. कारण इतिहास विसरणारी माणसं, भूतकाळ विसरणारी माणसं आपल्या भविष्याशी प्रामाणिकपणे राहू शकत नाही. म्हणून आपल्या पुढच्या भविष्याला आपण कुणाची बाजू जाणार. बाबासाहेबांनी किती हालापेष्टांतन केल्या, किती मरण यातना त्यांना भोगाव्या लागल्या, ते कधीच विसरायचं नाही, हे कधीच विसरायचं नाही. मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिक्षणाची खरी व्याख्या सांगितलेली आहे. खरं शिक्षण म्हणजे ते, आदर्श शिक्षण म्हणजे ते की तुमच्या बुद्धीला सत्याकडे घेऊन जातात. या
घेऊन जातं, या शरीराला श्रमाकडे घेऊन जातं, बुद्धीला सत्याकडे घेऊन जातं. म्हणजे असं शिक्षण तुम्हाला सत्य बघायला लागतं, सत्य ऐकायला लागतं, सत्य बोलायला लागतं. असं शिक्षण तुम्हाला खोटा तयार करायला कधी शिकवत नाही. असं शिक्षण तुम्हाला खोटा करायला कधी शिकवत नाही. लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, उपासमारीने माणूस जसा आशक्त होऊन जातो तसा शिक्षणाच्या अभावामुळे दुसऱ्यांचा गुलाम होऊन जातो. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला शेवटपर्यंत सांगत आहे की गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या, तेव्हाच ते बंड करून उठतील. या महामानवाने अशी काय निर्णय केली की जगातल्या संबंध देशामध्ये त्यांची जयंती साजरी करावी लागते. संबंध जगाला या महामानवाचा अभिमान वाटतो आणि संबंध जग या महामानवाचा जन्मदिन म्हणजे 14 एप्रिल न्यायाचा दिवस साजरा करतात. या महामानवाने असं काय कार्य केलं हा प्रश्न पडतो आणि त्यांना वंदन करताना त्यांचं नाव घेताना त्यांना त्यांचं कार्य बोलावं लागतं. आणि कार्य बोलताना मला असं वाटतं की रक्तपात झालेल्या कोट्यावधी भारतीय